त्यानुसार आज श्री माननीय लक्ष्मणजी राठोड साहेब यांच्या निवासस्थानी 90 हवन संपन्न झालं आणि त्यानिमित्ताने या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी हे उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। आपले सर्वांचे सद्गुरू महान तरी बाबा गुंडेजी हे या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। मानव धर्माच्या प्रसार आणि प्रचारांना बाबांना दिवस रात्र सहकार्य करणारी आपली सर्वांची आई मातोश्री वाराणसी आई या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। आजच्या या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष श्रीमती सुभाताई कारंजी यांना माझा नमस्कार। या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष श्री माननीय वसंताजी लिंगारे सर यांना माझा नमस्कार आणि बाहेर जाऊन आलेले राजधानी काटेकर साहेब, परंतु परमात्मा साहेब मंडळाचे संचालक श्री माननीय अशोकजी भगत, राजेशजी गाडे साहेब आणि कोषाध्यक्ष श्री माननीय पुंडलिकजी उके साहेब आणि उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सेवक सेविका आणि बाळगोपाळ या सर्वांना माझा नमस्कार। आजची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम आणि सेवकांना आलेल्या अनुभवावर आधारित आहे। मानव धर्म, माणसाने माणसाची माणुसकीने वागवा। माणसाचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा काहीच त्याला एकदम सुव्यवस्थित होत होतं। जेव्हा समाजामध्ये वावरायला लागला, इतराच्या संगतीमध्ये वावरू लागला आणि इतराच्या संगतीने त्याला अनावश्यक असे त्याला सवय जळली, दारूच्या आहारी गेला। समाजामध्ये वावरताना भूक लागेल पण शिकार झाला, घर उद्ध्वस्त झालं, घरची परिस्थिती बिघडली। त्याचा नायनाट करण्यासाठी आम्ही पंडित आणि पुजाऱ्यांकडे जाऊ लागलो। त्याच्यामध्ये पण आमची आर्थिक स्थिती खालवली, थारा लागला नाही तिथे। आर्थिक परिस्थिती, रोगराई, कंटाळवाणी जीवन त्रासून गेलो होतो आणि त्याचा नायनाट करण्यासाठी एकच मार्ग आम्हाला दिसला, हा परमात्मा एक मार्ग। कुणाच्या तरी मार्फत माहीत झालं की हा परमात्मा एक मार्गामध्ये गेल्यानंतर आपली गमावलेली सर्व संपत्ती, पद, इज्जत हे सर्व आपण प्राप्त करू शकतो। आणि गेलो आम्ही आमच्या कार्यकर्त्याकडे आणि सर्वांचाच अनुभव आहे का 3 दिवसाच्या कार्यामध्ये आम्हाला सुख शांती समाधान प्राप्त होऊ लागली आणि प्राप्त झाली। सर्वांचाच अनुभव आहे, परंतु विसर पडतो आम्हाला ह्या मार्गाचा, पावरचा। ह्या मार्गामध्ये खूप पावर आहे आणि तो पावर म्हणजे सर्वांनाच माहीत आहे। माणसाच्या शरीराला डांगराच्या भेगा जशा पडतात तशा भेगा पडल्या होत्या, पाणी वाहत होतं शरीरामधून, म्हणून जवळ जायला तयार नव्हतं आणि तशा परिस्थितीमध्ये हा मानव धर्मामध्ये प्रवेश झाल्यानंतर जो व्यक्ती गुणगुणित झाला, चांगलं जीवन जगत। मोठे मोठे आजार, टीबी, कॅन्सर, महारोग, कुष्ठरोग, अजून काय काय नाही, कॅन्सर वगैरे सारखे सर्व ह्या मार्गामध्ये आल्यानंतर बरं झालेलं आहे। पद गेली होती, पद पण परतली, सर्व प्रकारच्या, परंतु आम्हाला विसर पडलेला आहे। आम्ही चर्चा बैठकीमध्ये जात नाही, भगवत कार्यामध्ये जात नाही, सर्व माहीत आहे। बाबांनी जबाबदारी आपल्याला सोपवलेली आहे की ह्या मार्गाच्या प्रसार आणि प्रचार करायचा आहे म्हणून। तर मार्गाच्या प्रसार आणि प्रचार करण्यासाठी तत्वशब्द, नियम आणि मानव धर्माच्या शेकडो गुणांनी आपलं बोलणं, चालणं, आपलं व्यवहार असणं आवश्यक आहे। आणि ते सर्व जेव्हा असेल तर आपण मार्गाच्या प्रसार आणि प्रचार करू शकतो। महांतजी बाबा गुरुजींचे स्वप्न पूर्ण करू शकतो आपण। बोलण्यासाठी तर खूप आहे, पण सेवकांना काय आवश्यकता आहे, कुठं चुकी आहे ते मार्गामध्ये आल्यानंतरही कित्येक लोकांना यशोध मिळत नाही आहे अशी कंप्लेंट पण असते। मार्गदर्शनामध्ये त्यांचं पुढं चुकतं आहे हे लक्षातही आणणं आवश्यक आहे। आपली अडचण, आपली झालेली चुकीची आपण आठवण करून आपल्या मार्गदर्शनाला आपण सांगितले पाहिजे।
आणि मार्गदर्शनाच्या मार्गदर्शनात बरोबरच आपण कार्य केलं पाहिजे. आम्ही या मार्गामध्ये आलो होतो. आमच्या फारुखीला कॅन्सरचा आजार झालेला होता. त्या कॅन्सरचा आजार पैशानेही दुरुस्त होऊ शकत होतो. गेलो आम्ही उपचार वगैरे नागपूरला आणि पाठक यांच्याकडे आम्ही गेलो होतो. भरपूर पैसा लागणार होता त्यावेळेला आणि शरीर पण खराब होणार होतं आणि होऊ शकते ते पैसे खर्च केल्यानंतर तो आजार बरा झाला नसता. आणि त्यावेळेस आम्हाला ह्या मार्गाची आठवण आली आणि गेलो आम्ही आमच्या मार्गदर्शकाकडे आणि सांगितलं आम्ही आमच्या घरची अडचण आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही आमचं कार्य केलं. कार्य करताना आम्हाला मार्गदर्शन पण मिळालं की अशा अशा प्रकारे उपचार केला तर आपला हा आजारही दुरुस्त होईल आणि मार्गात आम्ही आलो. त्यांनी सांगितलेलं तत्वशब्द नियमाचं पालन करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांची विनंती, सायंकाळची प्रार्थना आणि जायला सांगितलं होतं चर्चा बैठकीमध्ये आणि भगवत कार्यामध्ये आणि आम्ही जाऊ लागलो भगवत कार्यामध्ये. आणि भगवत कार्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला फायदा हा झाला की आमच्या फारुखीनेचं कॅन्सरचा आजार दुरुस्त झाला. चांगलं जीवन शक्य आहे. मोठे मोठे अनुभव आहेत. उच्च शिक्षण आमच्या मुलासाठी आम्ही भगवंताला सांगितलं की आमच्या मुलाला बा डॉक्टर व्हायचं आहे. काही कळत नव्हतं कसं करायचं म्हणून. बरोबर हा मार्गामध्ये आल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल अशी सद्बुद्धी आपल्याला भगवंत देते आणि जशी जशी आपल्याला सद्बुद्धी दिली तशी कार्य केलं. त्या मुलाने पण कार्य केलं आणि उच्च शिक्षणाला प्राप्त झालं त्याला. उच्च शिक्षण घेतल्यानंतर मुलगा बाहेर जाईल, आपलं काय होईल. मी आणि माझी पत्नी फक्त दोघंच आम्ही घरी जाऊ शकत होतो. भगवंताला विनंती केली. खूप मोठं परिवार आहे आमचं, परंतु तिघे जाऊन आम्ही वेगवेगळे राहतो आणि प्रत्येक घरी फक्त आम्ही दोघं असे राहणार आहोत. भगवंताला विनंती केली, भगवंता सर्व मुलं उच्च शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या मोठ्या शहरात जाणार होऊ शकते. उच्च शिक्षण असं आहे का तो विदेशातही जाऊ शकत होता. भगवंताला आम्ही म्हटलं का आमचं पण सांभाळ झालं पाहिजे आणि मुलांना आजूबाजूलाच काहीतरी चांगलं काम मिळालं पाहिजे आणि त्यांनी केलं पाहिजे. आणि भगवंताच्या कृपेने बघा आमच्या मुलाला नोकरी लागलेली ह्या मोहाडी तहसीलमध्ये ती यश होती. तर आपल्या इच्छा आपण भगवंताला सांगितलं तर भगवंत आपल्या इच्छा पूर्ण करतात. फक्त एवढंच आहे की आपण भगवंताच्या इच्छा जे आहे, भगवंताचे जे नियम आहे त्या प्रकारे आपण वागतो काय आणि खरं जर आपण वागत असेल तर आपल्याला आपल्या ज्या इच्छा असतात त्या आपण पूर्ण आपल्या होतात. खूप अनुभव आहे. एकदा आमचा मुलगा नॅशनल हायवेवरून फोर व्हीलरने आपल्या मम्मीला घेऊन नागपूरवरून येत होता आणि त्या वेळेमध्ये 450 तर कमी कमी नंबर स्पीडवरती तर स्पीड राहते. अचानक ते आमच्या वॅगनर गाडीच्या मागच्या टायर फाटला. आता टायर फाटल्यानंतर 4 आहे आणि बघा टायर फाटल्यानंतर गाडी पलटू शकते, इकडे तिकडे डॅमेज होऊ शकते. टायर जेव्हा फाटला तो टायर बॉडीला आदळला तर मागची पूर्ण लाईट वगैरे बॉडी पूर्ण शिवा झाली आणि त्या पोराने त्या लगेच भगवंताचा जसा आवाज तिथं गाडीचा आला टायर फाटलं का तसंच एका हाताने ड्रायव्हिंग गाडीचं स्टेरिंग आणि एका हाताने आपल्या मम्मीला असं दाबून ठेवलं त्या सीटवर आणि बघा ती गाडी आमची सुखरूप बिलकुल डिवायडर वगैरेला अशी चिटकूनच बरोबर गेली. आजूबाजूच्या येणाऱ्या जाणाऱ्या ट्रकला काही त्याला काही फरक पडला नाही. तर अशा प्रकारे समय सूचकता कोणतीही अडचण समजा आपल्याला एखाद्या वेळेस आली तर आपल्याला बाबांचं भगवंताचं नाव घेणे हे विसर पडायला नको. आपण अलर्ट राहायला पाहिजे. समय सूचकता असली पाहिजे आपल्याकडे आणि आपला जो स्वभाव आहे, आपल्या आकारातला विचार, कोणाच्याबद्दल द्वेषभावना, कोणाच्याबद्दल वाईट विचार आपल्या मनामध्ये नको. आणि वैचारिक क्रांती आपल्याला जे सांगितलेली आहे वैचारिक क्रांतीला समोर जाऊन आपलं तसं कार्य असलं पाहिजे. एवढंच आज मी बोलतो आणि आपले 2 शब्द संपवतो. सर्वांना माझा नमस्कार.